आज ज्या 2 हत्या झालेल्या आहेत त्यांच्या आई वडिलांचं कोणीतरी प्रशासनाने येऊन बघावं. याचं इन्व्हेस्टमेंट इथल्या दुसऱ्या राज्यांमध्ये चाललंय. प्रशासनाचं आज महाराष्ट्रात आज जे सत्तेमध्ये त्यांचं अपयश आहे. खरं तर इंटरनॅशनली महाराष्ट्राचं पुणे जिल्ह्याचं आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्कचं नाव खराब होते. दुर्दैव. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीनं लक्ष घाला, अन्यथा गणपतीनंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू. सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारला इशारा. हिंजवडीमध्ये डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक नियमबाह्य वेळेत रस्त्यावर धावतात. निवासी भागात आरएमसी प्लांट आहेत. पीएमआरडीएनं मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही स्क्रॅप राडारोडा आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नाही. हिंजवडीमध्ये कोट्यवधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो. इथून कंपन्या परराज्यात जात आहेत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीनं लक्ष घाला, अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 12 ऑगस्टला हिंजवडी परिसरामध्ये प्रत्युष संतोष बोराटे 11 वर्षाच्या चिमुकलीचा डंपर ट्रक खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत सुप्रिया सुळे यांनी आज मान परिसरातील जॉय विले सोसायटीमध्ये जाऊन बोराटे कुटुंबियांचं सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हिंजवडीच्या प्रश्नांवरून अतिशय बोचरी टीका केली आहे. त्यामुळे हिंजवडीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे. आणि नाही काढला तर 15 दिवसांनी दिवाळी आपलं गणपतीनंतर आम्ही इथे आंदोलन करणार. भागाच्या आजूबाजूला आरएमसी प्लांट झाले, त्याच्यामुळे पण या भागामध्ये बंदच केला पाहिजे. ते राडारोडा पण आहे आणि तिथे रस्त्याची कुठलीही कामं झालेली नाहीत. हे दुर्दैव आहे की हिंजवडी आदरणीय पवार साहेबांनी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून केलं होतं. लाखो लोक इथे रोज काम करतात आणि करोडो हजारो करोड रुपयाचा व्यवसाय इथे होतो आणि परदेशातही जातो. पण एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सरकारच्या खरं तर नाकर्तेपणामुळे हे पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे. अनेक वर्ष आम्ही सगळे सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय. दादाच्या प्रयत्नांना अपयश आलं का? दादा अगदी भल्या पहाटेपासून मला वैयक्तिक कुणाबद्दल काही बोलायचं नाही, पण प्रशासनाचं आज महाराष्ट्रात आज जे सत्तेमध्ये त्यांचं अपयश आहे. आणि अर्थातच आज ज्या 2 हत्या झालेल्या आहेत त्यांच्या आई वडिलांचं कोणीतरी प्रशासनाने येऊन बघावं. ताई, ज्या बिल्डरच्या साईटवर हा डंपर चालला होता त्या बिल्डरवर पण गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याची उद्या आम्ही महादेवांना कोंडरे उद्या सकाळी जाणार आहेत पोलीस स्टेशनला आणि आम्ही सगळ्यांनी सह्याही केलेल्या आहेत. जी मागणी त्या कुटुंबाची असेल आणि स्थानिक लोकांची असेल त्याच्या मागे मी एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आम्ही ताकदीने उभे राहणार.